नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता बुधवारी आहे भागवत एकादशी असल्यामुळे मग बऱ्याच वेळा काय होतं, बऱ्याच जणांना एकादशीचा उपवास करणं किंवा काही सेवा करणं शक्य होत नाही. तर मग आता एकादशी असेल किंवा संकष्टी चतुर्थी असेल किंवा अमावस्या पौर्णिमा या दिवशी जर आपण आपल्या घरामध्ये काही सेवा उपाय केला तर मग आपल्या घरामध्ये काय होतं की माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती राहते आणि घरामधील जे काही दारिद्र्य असेल तर ते दारिद्र्य नष्ट होण्यास मदत होते. कारण की काय होतं की आपण दररोज काही सेवा उपाय हे करत नाही. दररोज जे ते आपापली दररोजची कामं आटपतात आणि देवपूजा करून घेतात. तर मग आपल्याला काय करायचं आहे, आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती खूप कष्ट करते पण पैसा टिकून राहत नाही किंवा घरात आलेला पैसा कुठे खर्च होतोय हे कळत नसेल किंवा घरामध्ये पैसा टिकूनच राहत नाही, तर त्यावेळेस मग आपल्याला गाईला एकादशीच्या दिवशी काही वस्तू खायला द्यायच्या आहे. तर त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता कोणतीही एकादशी जरी असेल तर त्या प्रत्येक एकादशीचं महत्त्व वेगवेगळं असतं. आता हा उपाय किंवा ही सेवा करण्यासाठी आपल्याला मग उपवासच करावा लागेल का? तर नाही, तुम्ही उपवास न करता पण ही सेवा करू शकता. त्यासाठी तुम्हाला उपवासच करावा लागेल असे नाही. तर ही सेवा मग कोण करू शकतं? तर ही सेवा घरातील ताई, दादा, आजी कोणीही करू शकतात. फक्त महिलांना जर मासिक धर्म असेल तर त्यावेळेस महिलांना हा उपाय करता येणार नाही. आणि घरामध्ये सुतक वगैरे असेल तर मग घरातील कोणत्याही व्यक्तीला हा उपाय एकादशीच्या दिवशी करता येणार नाही. त्यावेळेस तुम्ही मग पुढील महिन्यामध्ये जी पण एकादशी येईल त्यावेळेस पण तुम्ही हा उपाय केलात तरीही चालेल. तर आता सगळ्यात अगोदर आपल्याला सकाळी लवकर उठल्यानंतर देवपूजा करून घ्यायची आहे. देवपूजा करण्या अगोदर आता सकाळी मग आपण घराबाहेर पाणी वगैरे शिंपडतो. तर सकाळी उठल्या उठल्या झाडून साफसफाई करतो. तर ते पाणी शिंपडण्या अगोदर मग काय करायचं आहे, पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे आणि मग ते पाणी घराबाहेर शिंपडायचं आहे. आता घरात पण आपण हे पाणी शिंपडू शकतो अशा पद्धतीचं. कारण की काय होतं, यामुळे घरातील नकारात्मकता निघून जाते, घरातील वातावरण प्रसन्न राहते. त्यामुळे मग ह्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. त्याचप्रमाणे सकाळी आपल्याला उठल्यानंतर हळदीचं लेपन करायचं आहे उंबरट्याला हळदीचं लेपन करत असताना तर काय करायचं आहे की थोडंसं गोमूत्र घ्यायचं आहे आणि मग थोडीशी हळद घ्यायची आहे. गोमूत्र नसेल तुमच्याकडे तर तुम्ही गंगाजल घेतलात तरीही चालेल. याचं एकत्र मिश्रण बनवायचं आहे आणि उंबरटा जरी तुमच्याकडे लाकडी नसेल तरीही तुम्ही मग उंबरट्याला फरशीचा वगैरे उंबरटा असेल तरीही तुम्ही मग त्याला हळदीचं लेपन करू शकता. हळदीचं लेपन केल्यानंतर माता लक्ष्मीची आपल्याला पावलं काढायची आहेत आणि जरी तुम्ही कुंकवाने काढलात किंवा रांगोळीने काढलात तरी एका पावलामध्ये हळद आणि एका पावलामध्ये कुंकू आपल्याला भरायचं आहे. त्याचप्रमाणे उंबरट्यावरती मग स्वास्तिक काढायचं आहे. आता कोणतेही कार्यामध्ये स्वास्तिक हे शुभतेचं प्रतीक मानलं जातं. मग आपण ज्यावेळेस आपला उंबरटा सजवतो त्यावेळेस मग आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा प्रवेश होतो, म्हणून मग उंबरटा आपल्याला सजवायचा आहे. त्याचप्रमाणे मग आपल्याला जिथे तुळशी वृंदावन आहे, आपलं आता प्रत्येकाच्या घरी तुळशी वृंदावन असतंच. तर एकादशीच्या दिवशी मग आता आपले जे जगाचे स्वामी आहेत श्री हरी विष्णू यांना तुळस सगळ्यात जास्त प्रिय आहे. त्यामुळे तुळशी मातेला मग एकादशीच्या दिवशी जलार्पण करत नाहीत आणि मग तुळशी मातेचं पानही चुकूनही तोडायचं नाही. कारण की काय होतं की एकादशीच्या दिवशी तुळशी मातेचा उपवास असतो आणि आपण जर तुळशी मातेला जलार्पण केलं किंवा तुळशी मातेचं एखादं पान तोडलं तर तुळशी मातेचा उपवास मोडला जातो. त्यामुळे आपल्याला काही सेवा उपाय करण्यासाठी तुळशीपत्र घ्यायचं असेल तर एखादं खाली पडलेलं घेऊन पण तुम्ही उपाय करू शकता किंवा मग आदल्या दिवशी तोडलात तरीही चालेल. कारण की एकादशीच्या दिवशी आपण भगवान विष्णूंना जे पण नैवेद्य वगैरे ठेवतो तर तो कोणताही नैवेद्य ठेवताना तुळशीपत्र अर्पण केल्याशिवाय नैवेद्य पूर्ण होत नाही. त्यामुळे एखादं खाली पडलेलं पान तुम्ही घेऊन नैवेद्य अर्पण करू शकता. त्याचप्रमाणे मग त्यानंतर काय करायचं आहे की तुळशी मातेपुढं पण रांगोळी काढायची आहे, दिवा लावायचा आहे आणि देवघरामध्ये आपण देवपूजा करून झाल्यानंतर भगवान विष्णूंची मूर्ती असेल तुमच्याकडे किंवा फोटो जरी नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची आहे किंवा मग श्री स्वामी समर्थांची मूर्ती घ्यायची आहे. तामणात घेऊन अभिषेक घालायचा आहे. अभिषेक घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र म्हणायचा आहे बाळकृष्णाची मूर्ती असेल तर, किंवा मग स्वामींची मूर्ती असेल तर मग श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा मंत्र म्हणत तुम्ही अभिषेक घालायचा आहे. अभिषेक घालून झालेलं जे पाणी असतं तर ते पाणी टाकून न देता काय करायचं आहे, घरातील सगळ्या व्यक्तींनी थोडं थोडं प्यायचं आहे तीर्थ म्हणून आणि घरामध्ये सगळीकडे ते पाणी शिंपडायचं आहे. आता आपल्याला गाईला ज्या वस्तू खायला द्यायच्या आहेत तर त्या गाईला वस्तू का द्यायच्या आहेत, कारण की गाईमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो. मग आपल्याला दररोज सगळ्या देवांची सेवा करणं शक्य होत नाही. कळत न कळत आपल्याकडून कोणत्या देवांच्या सेवा करत असताना चुका होत असतात. त्यामुळे मग त्या चुका
झालेल्या आपल्याला गाईच्या हे सेवा करून मग दुरुस्त करायच्या आहेत. म्हणून मग आपल्याला गाईला एकादशीच्याच दिवशी वस्तू खायला द्यायच्या आहेत. मग काय करायचं आहे, हरभरा डाळ थोडीशी घ्यायची आहे, ती 1 तास अगोदर भिजत ठेवायची आहे. म्हणजेच की ज्यावेळेस गाय खाईन त्यावेळेस गाईला असं कडक लागलं नाही पाहिजे, मऊ लागलं पाहिजे, म्हणून मग आपल्याला 1 तास अगोदर हरभरा डाळ भिजत ठेवायची आहे. आणि मग त्यानंतर काय करायचं आहे, 1 चपाती बनवायची आहे गाईसाठी. ती चपाती मग घरातील इतर कोणीही न खाता बनवायची आहे. त्या चपातीमध्ये मीठ टाकायचं नाही, थोडीशी तुम्ही हळद टाकू शकता. आणि त्यानंतर काय करायचं आहे, ती चपाती बनवून झाल्यानंतर त्यावरती मग थोडीशी हरभरा डाळ भिजत ठेवलेली ती डाळ टाकायची आहे. आणि त्यावरती मग तूप टाकायचं आहे. आणि मग त्याचा असं थोडंसं गूळ टाकायचं आहे. ह्या सगळं रोल बनवल्यासारखा चपातीचा बनवायचा आहे. किंवा तुम्हाला जशा पद्धतीने खायला देता येईल तशा पद्धतीने तुम्ही गाईला खायला देऊ शकता. आणि मग तुमच्या घरीच गाय असेल तर कुठे जाण्याची आवश्यकता नाही. जर लांब गाय असेल तर गोशाळेत जाऊन पण तुम्ही हा उपाय करू शकता. जात असताना 3 केळी घेऊन जायचे आहेत, किंवा मग तुम्ही हिरवा चारा पण घेऊन जाऊ शकता. आणि तिथे जात असताना 1 तांब्या भरून पाणी घेऊन जायचं आहे. अगोदर तिथे गेल्यानंतर गाईच्या पायावरती पाणी टाकायचं आहे, हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे गाईची. आणि मग गाईला जी तुम्ही चपाती घेऊन गेला आहात तर ती चपाती खायला द्यायची आहे. गाईचं तिथं वासरू असेल तर गाईच्या वासराला पण तुम्ही खायला द्यायचं आहे. जे पण काय असेल तर ते खायला द्यायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, गाईच्या पाठीवरून हात फिरवायचा आहे आणि गाईला 3 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र म्हणायचा आहे. आणि मग त्यानंतर गाईला आपली जी पण काही इच्छा असेल त्याबद्दल सांगायचं आहे. आता घरामध्ये पैसा टिकून राहत नाही, किंवा आलेला पैसा कुठे खर्च होते, किंवा जी पण काही तुमची इच्छा असेल, किंवा एखादा व्यवसाय आहे त्यामध्ये प्रगती होत नाही, सतत अडथळे येत असतील, त्याबद्दल मग प्रार्थना करायची आहे. आणि मग तिथे बसायचं आहे. थोडा वेळ तिथे बसून मग 21 वेळा तुम्ही जप करू शकता. म्हणजेच की ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं तिथे बसून तुम्ही जप करू शकता. आता जर तुम्हाला तिथं बसणं शक्य होत नसेल तर तुम्ही घरी आल्यानंतर मग संध्याकाळी ज्यावेळेस आपण संध्याकाळच्या वेळेस देवघरामध्ये दिवाबत्ती करतो त्यावेळेस पण तुम्ही मग हा मंत्र देवघरापुढे बसून पण तुम्ही हा मंत्र म्हणू शकता. आणि त्याचप्रमाणे मग आजच्या दिवशी काय करायचं आहे, एकादशीच्या दिवशी एकादशी असल्यामुळे मग आपल्याला आपल्या तुळशी मातेला प्रदक्षिणा घालायच्या आहेत. मग तुळशी मातेला 11 किंवा तुम्ही 21 प्रदक्षिणा घालू शकता. प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र म्हणत प्रदक्षिणा घालायच्या आहेत. कारण की काय होतं की एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला सगळ्यात जास्त महत्त्व दिलं जातं. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावरती राहावा म्हणून मग आपण तुळशी मातेला प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आता जर तुम्हाला तुळशी मातेला प्रदक्षिणा घालायला जमत नसेल तर तुम्ही स्वतःभोवती पण 11 प्रदक्षिणा घालू शकता. त्याचप्रमाणे तुळशी मातेला आजच्या दिवशी संध्याकाळी तुपाचा दिवा लावायचा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींची म्हणजेच की ह्या सगळ्या सेवा उपाय आपल्याला करणे तेवढेच महत्त्वाचे आहे. म्हणजे घरातील आपल्या ज्या पण काही समस्या आहेत, अडचणी आहेत त्या दूर होण्यास मदत होते. तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला विसरू नका. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.